देख रहे हैं विदर्भ की आवाज, खबरों की हकीकत। मध्ये अशी अन्याय अत्याचारची अगर नागपूर जिल्हा ग्रामीण मी गोष्ट करत आहोत। खापरखेडा सावनेर विधानसभा क्षेत्र जिचे विधायक आता नवीन आहे आशिष देशमुख साहेब आणि इथचे पालकमंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेब, जे आमचे या एरियातले उत्कृष्ट आणि एक लोकनेता म्हणून आहे। मी तुम्हाला आता या सर्व गोष्टी सांगत आपण हे मागे बघू शकता की ही जेसीपी आहे। गेल्या 15 दिवसापासून हे जेसीपी ची बॅटरी चोरीला गेली होती। दिनेश कळू हे जे आहे ते भारतीय जनता पार्टीचे एक वरिष्ठ नेता आहेत। त्यांनी खूप मोठं कार्य केलं आहे, एक सामाजिक सेवक आहे आणि या माध्यमातून आपण बघू शकता की ही बॅटरीची चोरी जी आहे, या बॅटरी चोरी झाली आहे। दिनेश कळू हे एक व्यक्तिमत्व आहे, त्यांनी चांगलं काम केलं आहे। या माध्यमातून अगर दिनेश कडू जैसे एक सामाजिक कार्यकर्त्यांची बॅटरी चोरी गेली आणि गेल्या 15 दिवसापासून त्यांनी वारंवार खापरखेडा ठाण्यामध्ये त्यांनी तक्रार केली आहे, रिपोर्ट टाकले, पण आतापर्यंत त्यांच्या बॅटरी, त्यांच्या जेसीबीची बॅटरी, एक व्यक्तिमत्व, त्यांचा मुलगा बी आपण बघू शकता की तो येत आहे आणि त्यांच्या पोटाच्या पाण्याच्या आणि त्याचे ड्रायव्हर आहेत ते पण पोटा पाण्याची व्यवस्था आता संपलेली आहे। कुठं आहे, काय आहे, कुठे व्यवस्था आहे मला माहिती आहे। दिनेश कडूशी भेटा पाहू काय विषय असा आहे की माझ्या जेसीबीची बॅटरी 10 तारखेला मध्यरात्री नांदा फाटा या साइड वरून चोरी गेली। मध्यरात्री गाडी त्या ठिकाणी उभी होती आणि अन्य त्या ठिकाणी 4 ट्रॅक्टर, 2 जेसीबी आणि 2 पोकलँड उभे होते। परंतु आपली गाडी त्या दिवशी पहिल्यांदाच त्या ठिकाणी काम करण्यासाठी गेलेली होती, परंतु तिथल्याच कोण्यातरी व्यक्तीने आपल्याच गाडीला टार्गेट करून आपल्या गाडीची मध्यरात्री जेसीबीची बॅटरी चोरीला गेली आणि मला संशय आहे की त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड बाबूलाल म्हणून व्यक्ती होता, तो जेसीबीच्या अगदी समोर झोपलेला होता। तरी सुद्धा त्याला कसं काय कळलं नाही की बाबा त्यांनी त्या मशीनची बॅटरी चोरी जात असताना बघितलं नाही। त्यानंतर त्या ठिकाणी पोकलँड वरती एक व्यक्ती झोपलेला होता, तो सुद्धा ड्रायव्हर होता, त्याला सुद्धा कसं काय नाही कळलं बा। मला संपूर्ण या विषयामध्ये असं प्रमाण वाटते की तिथलंच कुणीतरी माझ्या जेसीबीची बॅटरी चोरण्यासाठी कारणीभूत आहे आणि ही घटना कुणीतरी घडवलेली आहे आणि मुद्दामून मला या माझ्या रोजगारापासून मला बेरोजगार केलेला आहे। परस्पर हेतू वाटते का भाऊ की तुमच्या परस्पर हेतू वाटते की तुम्ही जे काम करत आहात, जे तुमच्यावाला तुम्ही सामाजिक कार्य करता, परस्पर हेतूसाठी हे चोरी झाली असं वाटतं? बहुतेक होऊ शकते, परस्पर हेतूसाठी सुद्धा होऊ शकते आणि शक्यतो त्याच ठिकाणी राहणारे व्यक्ती त्या बॅटरीची चोरी करू शकतात असा मला संशय आहे। मी वारंवार पोलीस स्टेशनला गेलो, पीआय साहेबांसोबत मिळालो, त्यांनी सुद्धा मला नकारात्मक उत्तर दिलं, परंतु त्यांच्या मी उत्तराला नेहमी संयम राहिलो आणि संयम ठेवून माझी फार मोठी अपेक्षा होती की शहर पोलीस ठाण्याअंतर्गत माझ्या या जेसीबीची जी बॅटरी चोरीला गेलेली आहे ती बॅटरी मला परत मिळेल या अपेक्षेने मी वारंवार पोलीस स्टेशनच्या चक्रा घालत होतो, परंतु शेवटी मला अपयश मिळालं आणि त्या माध्यमातून मला आज न्यूज समोर येऊन आपल्याला या गोष्टीची माहिती मला द्यावं लागत आहे। जेसीपी मुळे आपल्या मुलांचं शिक्षण होत होतं, परस्पर तुमच्या परिवाराला चालवणं होत होतं, तुमचे हे एक ड्रायव्हर आहे यांचा बी परिवार चालवत होता, कुठेतरी आर्थिक परिस्थितीमध्ये झुंजता असं वाटत नाही? एकदम बरोबर आहे साहेब, आम्ही फार आर्थिक संकटात सापडलेलो आहोत आणि माझ्याकडे पुरेसे पैसे सुद्धा नाही नवीन बॅटरी घ्यायला आणि माझ्या ड्रायव्हरचंही माझा पेमेंट स्थगित आहे। त्या ठिकाणी त्या ठिकाणी माझी जेसीबी मशीन सुद्धा काढून टाकली। मला एकदम बेरोजगार आणि माझ्या ड्रायव्हरला पण आणि माझ्या परिवाराला पण एक खूप आर्थिक धक्का या बॅटरी चोरीमुळे लागला। मुलांच्या शिक्षण, मुलांचं सांभाळणं, परीक्षा असो, 10वीची असो, 12वीची असो, या मुलांचं शिक्षण होतं, या जेसीबीमुळे आपला या परिस्थितीमुळे आपला घर चालत होतं, पण कुठेतरी असं वाटतं की आता परिस्थितीला कुठेतरी ग्रहण लागलंय? अगदी बरोबर आहे, खूप मोठं परिस्थितीला ग्रहण लागलेलं आहे। मुलांचं पालन पोषण, शिक्षण या जेसीबीवरच आधारित होतं, परंतु गेल्या काही दिवसामुळे माझ्या कुटुंबाला फार मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे आणि मुलांना सुद्धा माझी मुलांच्या शाळेची फीस वगैरे भरायची आहे। त्या सगळ्या गोष्टीमुळे मला फार मोठा त्रास होत आहे। मी इकडून तिकडून व्याजाने पैसे घेऊन आता कसं तरी आपलं पालन पोषण करत आहोत। काय गुहार करान माननीय हरीश रुमकर साहेब आहे, इथे ठाणेदार एसपी साहेब आहे आणि शहरचे आपले सीपी साहेब आहे, काय तुम्ही त्यांना विनंती करा?
मी त्यांना हेच विनंती करील की त्यांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी करावी आणि चौकशी करून माझी बॅटरी मला परत द्यावी आणि मला न्याय द्यावा अशी मी आपले ठाणेदार साहेब आपल्या खापरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेब यांना नम्रपणे विनंती करतो. आदरणीय CP साहेबांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी या प्रकरणाची लवकरात लवकर तडजोड करावी आणि मला योग्य तो न्याय मिळवून द्यावा. आमदार साहेब आहे आशिष देशमुख आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे लोकनेता आहेत, काय त्यांना विनंती करा? सन्माननीय आमदार आशिषरावजी देशमुख यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा या प्रकरणात थोडंफार लक्ष घालून माझ्यासारख्या गोरगरीब माणसावर कुठेतरी न्याय मिळवून द्यावा यासाठी पुरेपूर प्रयत्न करावा. आणि आदरणीय आमचे चंद्रशेखरजी बावनकुळे उत्पादन शुल्क मंत्री यांनी आमच्या या बॅटरी चोरीच्या प्रकरणाला कुठेतरी लवकरात लवकर पकडून द्यावी अशी मी आपणास विनंती करते. प्रेक्षकांनी हे बघू शकता की हे FIR आहे दिनेश कडू साहेबांनी मागल्या तारीख बी बघू शकता. तारीख आपण या तारखेला बी आपण बघू शकता की 10/3/2026 ही 10 तारीखला यांच्या FIR झाला होता, पण आतापर्यंत यांना नाही भेटलाय. हे JCBचे ड्रायव्हर आहे आणि अतिशय हे कडू साहेबांकडे काम करत होते दिनेश कडूकडे. क्या लगता है कि अभी बेरोजगार हो गए? खाली पीले बैठे, पेमेंट भी नहीं दे रहे ना, अभी कहाँ से देंगे वो? बैटरी निकल गई बैठे निकल के तो हम लोग खड़े हैं, तो पूरा रोजगार चले गया, चले गए ना, तो पेमेंट कुछ भी नहीं मिला. अभी कुछ भी नहीं मिले है. तो मशीन चलेंगे तो पेमेंट मिलेगा, मशीन चलेगा पेमेंट मिलेगा. नहीं तो अभी मिलेगा. मशीन बंद है बंद है, तो आप बेरोजगार हो गए. बेरोजगार हो कडू साहब अगर मशीन चली होती तो पेमेंट मिला होता, मिला होता. बराबर है. हम्म. तो आप क्या कहोगे सरकार को, क्या गुहार लगाओगे कि भाई जल्दी से जल्दी? नहीं, सब गलत है ना. जो आप 5-6 गाड़ी खड़ा रहने के बाद अपनी गाड़ी की बैटरी गई, ऐसा तो नहीं हो सकता. तो ये क्या ऐसा लगता है कि कुछ देखकर ही दिनेश कडू की गाड़ी की बैटरी इसलिए निकाला गया, ऐसा लगता है? अभी बोल भी नहीं सकते हम लोग. वहाँ पर 5-6 गाड़ी है, फिर 5-6 गाड़ी की बैटरी क्यों नहीं गई? वही तो बात बोल रहे ना. पर वहाँ पे आदमी खड़े तो हैं, चौकीदार भी दिनेश है. कडू की बैटरी की गाड़ी की बैटरी क्यों गई? वो पुलिस वाले या फिर ऐसा लगता है कि आपस का वो कंपटीशन काम के लिए? अभी तक तो कुछ ऐसे बता नहीं सकते. लेकिन आप तो अभी बेरोजगार हो गए हो. हाँ. तो ये इसका गुनेगार कौन? गुनेगार कौन? अब चोरी किसने किया, क्या किया? चोरी करने वाला गुनेगार है ना. हाँ, है ना. तो उसने चोरी क्यों किया? फिर आपके जैसे लोग और इनके जैसे परिवार को बेरोजगार करवा, क्या लगता है आपको? आप बेरोजगार नहीं हुए? हो गए ना, अभी फिलहाल तो हो ही गया अभी. और शासन को क्या कहोगे? माननीय फडणवीस साहब, माननीय लोकनेता चंद्रशेखर बावनकुळे, माननीय आशिष बाबू देशमुख, क्या करोगे? गुजारिश क्या करोगे कि भैया हमारे आपके जैसे गरीब लोगों को कोई अगर देता है काम तो फिर क्या ऐसे बेच करो बेरोजगार हो जाओगे? कहाँ क्या फिर चोरी करोगे, टाका डालोगे? कहाँ जाएंगे? इस तरह हो जाए तो कौन काम पे रखेगा? तो दर्शकों ये JCB देख सकते हो. मैं कैमरा से विनती करता हूँ कि JCB देखिए ये अपने जो है दिनेश कडू साहब का लड़का है, जो बेचारा दिनेश कडू साहब ने ये कहा कि ये बेचारे का जो है स्कूल में पढ़ता है, ये JCB के माध्यम से उनका घर रोजगार चलता था और परिवार का रोजगार चलना या परिवार को किसी से संभालना या परिवार को संभालने का अगर साधन होता है तो ये ऐसी JCB होती है. अगर इसकी बैटरी ना हो तो दिनेश कडू जैसे लोग कहाँ काम करेंगे, ये सवाल उठता है. अगर हमारे भारत की बात की जाए, भारत की लोक संख्या की बात करते तो अधिकार लोक संख्या हो जाए, बेरोजगार है. आत्मनिर्भर भारत, सक्षमता भारत की बात हमारे सम्मानीय मोदी साहब कहते हैं. लेकिन अगर ऐसे लोगों की बैटरी चोरी जाती है तो वो कहाँ काम करेंगे, कहाँ आत्मनिर्भर होंगे, कहाँ काम करेंगे? सवाल मैं पूछता हूँ सम्मानीय हमारे मुख्यमंत्री फडणवीस साहब से, सम्मानीय हमारे पालक मंत्री साहब से, सम्मानीय नायक साहब से. चोरी कर रहा, अगर आत्मनिर्भर को कोई ठेस पहुंचा तो चोरी करता होगा तो क्यों? हम कहाँ काम करेंगे? क्या हम लोग भारत छोड़ के या महाराष्ट्र छोड़ के अगर विदेश जाए, हम लोग यूपी जाए, MP जाए, छत्तीसगढ़ में जाए, या फिर भोपाल जाए, या फिर उत्तराखंड जाए? क्या महाराष्ट्र छोड़कर हम लोग जाए? महाराष्ट्र में हमारी कार्यभूमि नहीं है? दिनेश कडू जैसे हमारे साथ काम नहीं कर सकते? कर सकते हैं, आप नहीं कर सकते. कि हमारी बैटरी छोड़ने के वाले कौन है? हरीश रुमकर साहब, आपसे गुजारिश है हमारे विचारों को समझिए, क्योंकि हम लोग महाराष्ट्र है, हमारे दिल में महाराष्ट्र है. हमारे दिल में बाबा साहब बसते हैं, हमारे दिल में छत्रपति शिवाजी महाराज की तलवार होती है. छत्रपति शिवाजी महाराज बाबा साहब के कलम को लेकर हम लोग निकलते हैं. यही कलम के बाद में मैं आपको छोड़ जाता हूँ. कैमरा पर्सन रोहित बेरकार के साथ मैं शैलेश धोरे, इधर की आवाज सच्ची है, मुख्य संपादक इधर की आवाज.